हिंगोलीत भाजपची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न। भारतीय जनता पार्टी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने हर घर तिरंगा अभियान, तिरंगा यात्रा, संत रोहिदास महाराज जयंती आणि मतदार यादी पुनर्निरीक्षण या विषयांवर जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीत हर घर तिरंगा अभियान आणि तिरंगा यात्रा यशस्वी करण्यासाठी गाव, शहर आणि बूथ स्तरावर व्यापक नियोजन करण्यात आले। संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्याबरोबरच मतदार यादी पुनर्निरीक्षणात नवमतदार नोंदणी आणि पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय गोडगे, राज्यसभा खासदार रामराव वडकुते, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव गुगे, आमदार प्रज्ञाताई सातव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंगोली लाईव्हसाठी चंद्रकांत वैद्य। या ठिकाणी मंडळाची सुद्धा बैठक प्रत्येक मंडळामध्ये 1 ते 15च्या आत प्रत्येक महिन्याला ठिकाणी मीटिंग झाली पाहिजे आणि त्या मीटिंगमध्ये आपला मागच्या मीटिंगमध्ये काय आढावा झाला, आपण काय कामं केले आणि आपल्या ज्या पक्षाने काम केले त्या ठिकाणी सर्व आढावा आपल्या मित्रांनो त्या ठिकाणी द्यायचा। आपण पाहिलं असेल की आपला सर्वात महत्त्वाचा विषय आपण मंडळाच्या मंडळाचे आपले अध्यक्ष उपस्थित केले, मंडळाचे अध्यक्ष आपण आखरी अत्यंत महत्त्वाची बैठक मागच्या महिन्यात आदरणीय फडणवीस साहेबांनी विशेष असा काय परिणाम झाला असं काही मला वाटत नाही। फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इकडच्या कार्यकर्त्या जबाबदारी घेता आपण सगळ्यांनी मिळून काम जर केलं निश्चित रूपाने या कामाला मोठी गती हिंगोली शहरात जवळपास 15,000 मतदार ही बोगस आम्हाला सापडले आहेत आणि ग्रामीण भागात सुद्धा 12,000पर्यंत बोगस मतदार आम्हाला सापडले। 8 तारखेपर्यंत ते आम्ही त्या मतदारांतून बघायला हवं त्याचं बोलणं सुद्धा तहसीलदार साहेबांशी घेतलेलं आहे। अनेक नावं बोगस सापडतात पण त्यावर आपण विशेष असं लक्ष दिलं पाहिजे। हिंगोली शहरातली ही बोगस जर नगरपरिषदेची अगदी बोगस दिली असती नगरपरिषद आपली आली असती तर त्यावर विशेषाचं लक्ष यादी काढण्याचं काम आम्ही कोणीच केलं नाही। आपलं नाव आहे का नाही हे सुद्धा मतदार यादी पाहण्यासाठी आपला कार्यकर्ता रिकामा